असे मेदूवडे असतील तर कोणाची खायची इच्छा होणार नाही। दिसायला जसे वरून छान आहेत तेवढेच खायला सुद्धा एकदम टेस्टी आहेत। तर मेदूवडे करताना महत्त्वपूर्ण अशा काही टिप्स आहेत, त्या सगळ्या टिप्स समजा तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे सुद्धा मेदूवडे अशाच प्रकारे होणार आहेत। तर इथं बघू शकता आपले मेदूवडे आणि तेलात टाकतुक्षीने टम्म असे फुलणारे मेदूवड्याची रेसिपी आता आपण बघूया। तर इथं मी 2 वाटी एवढी उडदाची डाळ घेतलेली आहे। डाळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। त्याच्यानंतर डाळ 1.5 ते 2 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायची आहे। आपल्या डाळीला 1.5 ते 2 तास झालेले आहे। आता ही सगळी जी डाळ आहे ती आपल्याला एका चाळणीत निथळून घ्यायचं आहे, सगळं पाणी डाळीमधलं अशा प्रकारे। डाळीतलं पाणी निथळून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला ही डाळ मिक्सरला लावून घ्यायची आहे। त्याच्या अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये मिरच्या घातल्या इथं मी। तुम्हाला तिखट जसं लागतं त्या हिशोबाने तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 इंच एवढा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आता ही सगळी जी डाळ आहे ही थोडी थोडी करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे। इथं महत्त्वपूर्ण टिप्स ही आहे की डाळ लावताना शक्य तेवढं कमी पाण्याचा वापर करायचा। तर पहिल्यांदा डाळ मी एकदा फिरून घेतली मिक्सरला। त्याच्यानंतर इथं मी पहिल्यांदा 4 चमचे एवढे पाणी टाकलेलं आहे। पुन्हा एकदा फिरून घ्यायची डाळ। परत त्याच्यामध्ये 2 चमचे एवढं पाणी टाकलेलं आहे। एकूण 6 चमचे एवढं पाणी मी ह्या डाळीमध्ये वाटताना टाकलेलं आहे। इथं बघू शकता। तर अशाच प्रकारे सगळी जी डाळ आहे ती आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे। बारीक वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। आता इथनं पुढे मेन टास्क आपला सुरू होणार आहे, ते म्हणजे ह्या उडदाच्या डाळीच्या पिठाला व्यवस्थित असं फेटणे। या डाळीच्या पिठाला व्यवस्थित फेटण्याची प्रोसेस जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे। डाळीचं पीठ समजा व्यवस्थित फेटलं गेलं नाही तर आपले वडे जे आहेत ते असे कडक होतात। जर हलके फुलके वडे पाहिजे असतील तर व्यवस्थित असं फेटणं गरजेचं आहे। इथं मी 5 ते 6 मिनिट व्यवस्थित पिठाला फेटून घेतलेलं आहे। इथं बघू शकता पीठ आपलं सगळं फेटून झालेलं आहे। आता आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत। तर वडे करण्याच्या पूर्वी मी माझे हात जे आहेत ते पाण्याने भिजवून असे घेतले आहेत आणि पाण्याचा हात लावून वड्याला असा गोलाकार आकार दिला, मध्ये एक होल करून घेतला आणि बघू शकता इथं आपला वडा तयार झालेला आहे। आता हा वडा गरम तेलात सोडून घेतला। तर अशाच प्रकारे मी एक एक करून असे सगळे वडे तयार करून घेते। पाण्याचा हात लावल्यामुळे काय होतं की डाळीचं जे पीठ आहे ते हाताला चिकटत नाही आणि हवा तसा असा गोलाकार आपल्याला वड्याला आकार देता येतो। इथं बघू शकता। तर अशाच प्रकारे सगळे वडे जे आहेत ते मी तयार करून घेते। तेलात टाकतुक्षीने टम्म असे फुलणारे आपले मेदूवडे इथे तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही मेदूवड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून पण कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये।